हॅलो फ्रेंड्स, आता आपण करणार आहोत कोथिंबीरची थालीपीठं. एकदम सोपी आहे. त्यासाठी कोथिंबीर घेतली बारीक कापून, 20 रुपयाची जोडी असते तेवढी घेतली आहे. अशी बारीक कापून घेते. त्यामध्ये पीठ घेणार आहोत आपण. 3 वाटी आपण तांदळाचं पीठ घेणार आहे. छोटी वाटी घेतली बेसनाचं पीठ आहे. जेवढं बेसन घेतले तेवढंच गव्हाचं पीठ घेतलं सेम वाटीने. आणि फक्त तांदळाचं पीठ थोडीशी मोठी वाटी होती तेवढं प्रमाण घेतलं आहे. आपण हिंग घेऊया. जिरा पावडर 2 चमचे, धने पावडर 3 चमचे घेतले, ओवा घेतला आहे 2 चम्मच. आणि हे सर्व भाजलेलं आहे, धने जिरं ओवा. नाहीतर जर हे वाटलेलं नसतं तर तुम्ही एकत्रच एकदम मिक्स करून म्हणजे पहिला भाजून वाटूसुद्धा शकता. हळद घेतलं आहे. तिखट नाही, आपण त्याला मिरची वाटणार आहे. चवीनुसार मीठ घ्यायचं आहे. तीळ घ्यायचे, कच्चे तीळ आहेत 2 चमचे मोठे. आपण ह्याच्यामध्ये मिरची लसूण वाटणार आहोत, तर आपण ते वाटून घेऊया. मिरची घेतले 15 मिरची आहे आणि लसणाच्या पाकळ्या 15 ते 20 म्हणजे 20 पाकळ्या तरी घ्या. छोट्या छोट्या आहेत ना म्हणून 15. 15 मिरच्या घेतल्या आहेत हिरव्या आणि 20 लसणाच्या पाकळ्या. आता आपण हे वाटून घेऊया. याच्यात पाणी न टाकताच वाटायचं. आता आपण ह्याच्यामध्ये मिरची लसूण वाटलं आहे ते टाकूया. थोडंसंच पाणी टाकलं आणि वाटून घेतलं आहे. मिरचीचं पण प्रमाण जसं तुम्हाला तिखट हवं तसं तुम्ही घ्या. आणि आता आपण लसूण घेतलं, आलं नाही घेतलं त्याच्यात, फक्त मिरची आणि लसूण. त्यात आपण तेल घेऊया 2 चमचे. आणि आता हे सर्व आपण जिन्नस एकत्र असं हाताने मिक्स करूया. मिक्स करताना आपण धने पूड, आपण ओवा टाकला आहे, जिरा भाजून, त्याचा वास खूप छान येतो. आणि थोडंच पाणी टाकून आधी कोथिंबीरमध्येच आपण त्याला चांगलं असं मिक्स करून घेऊया. चव खूप छान येते. ह्यामध्ये आपण पाणी टाकून थोडं असं मळून घेतलं आहे आणि वास पण खूप छान आला. आणि आता ह्याला आपण फक्त 20 मिनटं झाकून ठेवायचं आहे. छान झालं. जर तुम्हाला एवढे जास्त नसतील करायचे तर तुम्ही 1 वाटी तांदळाचं पीठ घ्या आणि त्याच्या अर्धी वाटी बेसन आणि गव्हाचं पीठ घ्या. आता हे मी 5 माणसं, त्यासाठी आम्ही 3 वाट्या तांदळाचं पीठ घेतलं आणि 1 वाटी बेसन आणि गव्हाचं पीठ असं हे प्रमाण आहे. तर आता आपण ह्याला 20 मिनटं झाकून ठेवूया. आता आपलं हे असं पीठ भिजून झालं आहे 20 मिनटाच्या नंतर. जास्त वेळ नका ठेवू, नाही तर ते पातळ होऊन जातं. 10 मिनटामध्ये केलं तरी चालतं. आता आपण सफेद फडका घ्यायचा, भिजवून घेतला आहे. आता आपण हे असं ह्याच्यावरती थोडंसं पाण्याचा हात आणि आपण धपाटे त्यावरती थापायचे. तवा ठेवायचा आहे गरम करत, त्याला आपण तेल लावूया. तूप असेल तर तूप लावा, बटर पाहिजे तर बटर लावा. हवा तेवढा हुंडा घ्यायचा, छोटा मोठा हवा तसा. आणि त्याच्या आपण थालीपीठ घालायचे. जास्त जाडे नाही ठेवायचे आणि जास्त पातळ पण नाही करायचे. पाण्याचा हात लावून थोडे असे वळवायचे. त्याला दिसायला पण छान दिसतात असं कोथिंबीर, आणि भाजताना पण त्याला छान वास येतो. त्याला पाण्याचा हात लावूया आणि होल पाडूया. तवा चांगला तापलेला तव्यावरती आपण टाकायचं आणि साईडने तेल सोडायचं आणि जे आपण होल पाडले त्यामध्ये पण. दोन्ही साईडने आपण त्याला शेकून घेऊया. चांगलं शेकलं.
भाजताना तर कोथिंबीरचा वास पण खूप छान येतो आणि आपण बाकीचे मसाले टाकले त्याचा पण छान वास येतो, चवीला पण खूप छान लागतो. मस्त भाजून गेलाय, रंग पण छान आलाय. आता आपण त्या साईडने पण त्याला चांगलं शेकून घेऊया. आपले थालीपीठ असे रेडी झाले. बघा कसे छान दिसत आहे. दही सॉस सोबत खाऊ शकतो आपण गरम गरम असे धपाटे आणि झटपट होणारे थालीपीठ आहे. थालीपीठ धपाटे काही पण बोलू शकतो आपण. बघा तोडून दाखवते. अजिबात कडक नाही झाले, सॉफ्ट आहेत, चवीला पण खूप छान लागतात. आणि जर कोण पाहुणे आले तर आपल्याकडे आता थालीपीठाचं जर पीठ नसेल तर आपण लगेच कसं पण करू शकतो. बेसनाचं पीठ तर आपल्या घरी असतं, गव्हाचं पीठ असतं, तांदळाचं पीठ असतं, लगेच होणारे थालीपीठ आहे. तुम्ही पण करा असे थालीपीठ आणि खूप छान लागतात. रेसिपी आवडली लाईक करा, शेअर करा आणि नक्की सांगा की कसे झाले थालीपीठ. व्हिडिओ बघण्यासाठी खूप खूप थँक्यू. बाय बाय.